कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आता उद्या मतदान पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शहरामध्ये एकूण 4 ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप केलं जात आहे। अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर आता दाखल झालेले आहेत। तर काय नेमकं कोल्हापूरमधलं सगळं वातावरण आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी जवळपास 595 केंद्रावर उद्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यासाठी आपण पाहतो की मतदान कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी ईव्हीएमचं वाटप केलं जाते। एकूणच आपण पाहतो की 4 ठिकाणी हे ईव्हीएमचं वाटप केलं जाते। एकूण आपण पाहतो की 20 प्रभागासाठी 81 जागा ज्या आहेत त्या कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आहेत आणि त्यासाठी आपण पाहतो की जवळपास 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। कोल्हापूर शहरातील 4,54,000 मतदान उद्या आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावणार आहेत। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर हे सर्व मतदान कर्मचारी आहेत त्यांना ते मशीन जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे, ईव्हीएम वाटप करण्यात आलेलं आहे, साहित्य पूर्णपणे वाटप करण्यात आलेलं आहे आणि काही वेळेतच हे सर्व कर्मचारी जे आहेत ते आपण पाहतो की मतदान केंद्रावर जाणार आहेत। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 21 केंद्र जी आहेत ती उपद्रवी केंद्र आहेत। त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि एकूणच आपण पाहतो की मतदान प्रक्रिया सुरळीत आणि व्यवस्थित हो यासाठी निवडणूक आयोगानं पूर्णतः खबरदारी घेतल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे मी तुमचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।